चला माझ्या खेळाडू आणि 12 प्रतिनिधी आमच्या खेळाडू समालोचनामध्ये शेलू संघाने क्षेत्ररक्षण सजवलंय दाणीच्या जोरावरती मात्र प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं चांगली स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट टेनिस तीन कॅमेरा ऑफिशियल युवराज शुभम स्वागत करें धन्यवाद ओम शांति लगेच नाशकडे जाऊ मात्रेपाडा वर्सेस शिलू टीम आज सुरुवातीला पहिला काल गेला स्पर्धेचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामध्ये शैक्षणिक स्पर्धा पहिली दुसऱ्या चांगला खेळ प्रत्येक संघाचा पहिला एक मॅच दोन मॅच बॅलन्स असतील एसएस कृष्णा बदलापूर वर्सेस जहानुमान मळेपाडा आणि त्यानंतर वेली संघ करण अर्थाचा तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला म्हणजे त्या दिवसाची अर्थात आजच्या दिवसाची क्वार्टर फायनल तुम्हाला पाहायला मिळेल परंतु आज नवीन संघ 8 संघ तुम्हाला मिळतील सकाळी संघ आज मात्र पहिली लढत समोर येते संघातून एका बाजूला शेलू आणि दुसऱ्या बाजूला मात्रेपाडा यावेळी 5:30 असेल दोन्ही टीमसाठी एक घ्या आणि लगेच सामन्याला सुरुवात होते दोन्ही टीमसाठी लाख शुभेच्छा पहिला वेळेस इथे ऑनसाइड लाईनला मिळाला क्षेत्ररक्षक आहेत परंतु इथे कोणत्या प्रकारची धाव अंकित केली जाते पहिला लेवल डॉट स्ट्राइकिंगला मच्छिंद्र मात्रे आणि नॉस्टॉकिंगला योगेश मात्रे दोघे मैदानामध्ये आतोय सलामी योगेश मात्रे लंगड एक्सप्रेस या नावाने बोलला जाणारा खेळाडू आपण पाहतोय लाईनला इथे बॉल संकट केली जाते पाहायला मिळाला परंतु इथे असताना रिव्ह्यू आणि रनरसाठी असे सातत्याने अंपायर डिसिजन लास्ट सीझन पंच लेग बायच्या रूपाने लेग गोलंदाजाची आणि पाहिली आणि प्रशांत इथे मात्र फॉलो मध्ये आपण पाहतोय संघाच्या एक धाव जोडली गेली आणि तीन बॉल झाले पहिल्या मॅच मध्ये आपण पाहतोय इथे यावेळेस लाईन पाहावी लागेल खरा बॉल नियम क्रमांक 25 यावेळेस बॉल एक्स्ट्रा रन मिळते मात्रेपाडा टीम आणि एका टीम टोटल स्कोर येते 2 धावा सुमित 22 आज स्कोर म्हणून इथे मात्र समोर जोडले गेले त्यांच्या सुवर्ण अक्षराने हे धावफलक सजवले जाते
चांगली माहिती चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून दोन दिवस साधतोय फुल फास्ट बॉल फटफट सगळ्या टीप चालले कव्हर चेंडू सरळ सीमा पलीकडे पहिला चौकार षटक क्रमांक यावेळेस राजेश मात्रे जबरदस्त खेळाडू प्रगती 7 धावा प्रशांत अंगद पाटील योगेश मात्रे आणि षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती असताना आपण पाहतो यावेळेस गोलंदाज यार 3 चेंडू सलग खराब फेकलेत
गोलंदाजी मार्कवरती असताना थोडंसं दिशेपासून भरकटतायत. अगदी नियंत्रण करावं लागेल, कारण येणाऱ्या काही काळामध्ये जर धावसंख्येवरती तुम्हाला रोख लावायचं असेल तर मात्र नियंत्रण करणं फार गरजेचं असेल. इथे यावेळेस भन्नाट वेग, सुपर गोलंदाजी. यावेळेस पंचांकडे स्ट्रॉंग अपील आपण पाहतोय. रक्षकाच्या भूमिकेत जो आपण पाहतोय खेळाडू कुमार पाटील, ज्याच्या दाबाने हा संघ ओळखला जातोय. जबरदस्त कमबॅक करत असताना, वापसी करत असताना गोलंदाज निहार. सातत्याने जबरदस्त तास टप्प्यावरती गोलंदाजी होते. सुरुवातीला जरी चेंडू खराब आले तरी मात्र माझ्यामध्ये क्षमता आहे कमबॅक करण्याची, आणि हेच दाखवून देत असताना निहारला कानमंत्र दिला आणि त्या कानमंत्राचा वापर यावेळेस योग्य होत असताना आपण पाहतोय. इथे यावेळेस ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक होते. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 धावा इथून घेण्यापासून वंचित ठेवतायत त्यावेळेस मच्छिंद्र म्हात्रे आणि योगेश म्हात्रेला फक्त एकच धाव, पण एका धावेच्या मदतीने टीमची टोटल यावेळेस स्कोर कार्ड वरती 12 धावा. 12 धावा धावफलकावरती. थोडीशी संत सुरुवात म्हात्रेपाडा टीमची. स्ट्राइक एंडला योगेश म्हात्रे. रिव्हर्स अटॅम्प, फटका चांगला आहे यावेळेस. कॅप्चर सिलेक्शन, चेंडू जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. योगेश म्हात्रेच्या पॅड मधून येणारा अजून एक चौकार. थँक्यू रिझा. योगेश म्हात्रे अर्थातच सर्वांचा लाडक्या बुग्या या पेटनामाने मात्र हा खेळाडू ओळखला जातोय. आपण जर विचार केला त्याच्या बॅट मधून 2 चौकार आलेत. व्यावसायिक खेळाडू म्हणून त्याची वर्णी लागते. सातत्याने व्यावसायिक खेळाडू मधून व्यावसायिक संघातून त्यांनी देखील चांगला खेळ दाखवलाय, चांगली गोलंदाजी दाखवली आहे. SPL ला आपण पाहतो नुकताच सांगीम प्रीमियर लीग ही स्पर्धा मात्र संपन्न झाली आणि त्यामध्ये OV11 या संघातून मात्र चांगली गोलंदाजी योगेश म्हात्रेची देखील आपण पाहिली आहे. यावेळेस पंचांकडे सातत्याने स्ट्रॉंग अपील शेलू संघ करत असताना यावेळेस पंचांवरती आणि प्रत्येक स्ट्रायकिंगला जेव्हा फलंदाज असतात त्याच्यावरती प्रेशर आणण्याचा, दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे पुन्हा एकदा रिव्हर्स अटॅम्प करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये यावेळेस. आपण पाहतो व्यवस्थित चेंडू येत नाहीये बॅट वरती, तोपर्यंत चेंडू येतोय डॉट आणि धावसंख्या धावफलकावरती 2 षटकांच्या अखेरीस यावेळेस 16 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला तर 8.00 ची सरासरी आपण पाहिली. या षटकात ती सरासरी मात्र इथे मेंटेन केली जाते आणि 16 धावा 8.0 च्या गतीने यावेळेस म्हात्रेपाडा टीमची आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. सलामीची जोडी यावेळेस मच्छिंद्र म्हात्रे, योगेश म्हात्रे यावेळेस चांगली पार्टनरशिप बिल्टअप केली जाईल का येणाऱ्या 3 षटकामध्ये. धावसंख्या धावफलकावरती बिनबाद 16 धावा. धावसंख्या धावफलकावरती यावेळेस 16. गोलंदाज प्रशांत. तिसरे षटक यावेळी शॉर्टलाईनचा बॉल अलॉंग द कार्पेट. चेंडू मात्र सरळरेषेत खेळून काढलाय. लॉंगॉनला चेंडू येतोय अलॉंग द कार्पेट. आपण पाहतोय अगदी जमिनी लगत चेंडू जात असताना क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं होतं. पहिल्या सत्रामध्ये मात्र आपण जर पहिली मॅच देखील पाहिली असेल तर गावदेवी अंबेशिव टीमने एक चांगलं क्षेत्ररक्षण केलं, चांगली गोलंदाजी केली आणि त्या मॅच वरती आपली पकड मजबूत केली. ही मॅच आपण पाहतोय यावेळेस साखळी सामन्यांची 16 ड्रॉ, त्यातील 8 संघ, 8 संघांचा हा पोल आपण पाहतोय आणि त्यातील ही पहिली मॅच.
इथे यावेळेस पंच आमचं लक्ष वेधून घेतात. राजेंद्र भोईर आउटसाइड दी ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी. यावेळेस चेंडू जात असताना यावेळेस एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल मात्रेपाडा टीमला. योगेश मात्रे आपण पाहतोय स्ट्राईक इनला, ज्याच्या बॅट मधून 2 चौकार आलेत. अद्यापपर्यंत 9 धावांवरती नाबाद खेळतायत. इथे यावेळेस यॉर्कलाईनचा बॉल होता, खोदून काढलाय, सरळ जाईल साइड स्क्रीनला सलामी देत. यावेळेस योगेश मात्रे ब्रँडेड षटकार. थँक्यू थँक्यू. षटकार येतोय, नितांत गरज होती यावेळेस मात्रेपाडा टीमला, कारण धावसंख्येचा ग्राफ आपण पाहिला तर थोडस खालोखाल पाहायला मिळत होता. इथे मात्र पुन्हा एकदा यावेळेस पंच राजेंद्र भोईरेचा मला सांगतात की अवांतर एक्स्ट्राच्या स्वरूपात, सुमित आम्हाला सांगत असताना एक्स्ट्राच्या स्वरूपात अद्याप पर्यंत 6 धावा शेळू टीमने खर्च केल्यात. म्हणजे एकंदरीत 1 षटक एक्स्ट्रा फेकलं म्हणायला काही हरकत नाहीये या मॅच मध्ये. साइड स्क्रीन समोर जी ऑटो रिक्षा आहे उजव्या बाजूला, विनंती करा आपण थोडस बाजूला घ्या. बघा तुमच्या पुढची रिक्षा, काशीनाथ धुळे तुमच्या पुढची रिक्षा ती. धावसंख्या फलकावर यावेळेस 27-27 विदाउट लॉस. मात्रेपाडा टीम ऑन द बोर्ड. प्रशांत फुल टॉस बॉल, यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे क्षेत्ररक्षकाच्या वेगाने. काउक कॉर्नर रिसर मध्ये चेंडू जाईल सरळ, जणू काही हाताला स्पर्श करून चटका लागून चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. यावेळेस रन्स येतील 4. हा येतोय चौकार. तिसरं षटक आपण पाहतोय यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आदरांजली चषक 2021 पर्व आपण पाहतोय. चांगलं आयोजन, दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळेल सातत्याने. गतवर्षी देखील ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली आणि या वर्षी नव्याने आपण पाहतोय ही स्पर्धा एक नवीन स्वरूप या स्पर्धेला आपण पाहतोय. वन ऑफ द सिरीज साठी बजाज कंपनीची सिटी 100 बाईक तुम्ही पाहतात आमच्या मंचासमोर. स्पर्धेचं रोख पारितोषिक तब्बल 70,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 अशी भरघोष पारितोषिके तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतील. फाइव्ह स्टार 5 मध्ये एक संघ दाखल झालाय, तो म्हणजे पहिल्या दिवसामध्ये गावदेवी कुलगाव संघ. दुसऱ्या दिवसाचा खेळ अद्याप बॅलन्स असेल. इथे यावेळेस फुल टॉस बॉल पर्वणी होती योगेश मात्रेला, परंतु इथे चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही. निश्चितच यावेळेस आपण पाहतोय पंचांकडे सातत्याने पंचांवरती प्रेशर, पंचांचा रिव्ह्यूचा कॉल येतोय यावेळेस मात्रेपाडा टीम कडून. जर कदाचित हेड फॅक्टर साठी असेल, बीमर साठी टेक्निकल कमिटी सज्ज होते. tenniscricket.in ची ऑफिशियल एडिटर सागर, त्यांच्या समवेत प्रशांत असेल आणि संपूर्ण नियोजन कमिटी यावेळेस हा रिव्ह्यू चेक करते. जर कदाचित रिव्ह्यू असेल तर मात्रेपाडा टीमच्या बाजूने, परंतु यावेळेस आपण पाहतोय हा डॉट चेंडू असेल. इथे मात्र रिव्ह्यू गमावलाय, प्रत्येकाला एक एक चान्स असेल. आता मात्र मात्रेपाडा टीम यावेळेस ती चान्स गमावत असताना या मॅच मध्ये अद्याप तुम्ही मात्र यानंतर रिव्ह्यू घेऊ शकत नाहीये. रनआउट साठी असेल, बीमर साठी असेल, फक्त एकच चान्स.
प्रशांतचा यावेळेस शेवटचा बॉल. आलेल्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं आदरांजली चषक 2021 मध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत. फुल टॉस बॉल यावेळेस मिस टायमिंग झालंय. क्षेत्ररक्षक साई मसने नो मिस्टेक. फलंदाज होतील बाद. पहिला अडचण यावेळेस दूर केलंय आणि पहिला धक्का लागत असताना बिग विकेट बिग लॉस. योगेश म्हात्रे बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. षटक क्रमांक तिसऱ्यामध्ये आपण जर पाहिली तर सफलता अर्जित केली. प्रशांतने शेवटच्या बॉलवरती योगेश म्हात्रेला थांबवले, ज्याच्या बॅट मधून 2 चौकार आपण पाहिले, 1 षटकार आपण पाहिला. धावसंख्येचा ग्राफ पुढे जात असताना मात्र नितांत गरज होती शेल्यू टीमला या एका विकेटची. आणि आता मात्र येत आहेत न्यू बॅट्समन क्रमांक 3 यावेळेस राजेश म्हात्रे. पहिलाच बॉल यावेळेस ऑन साइडला लॉब केला. क्षेत्ररक्षक तिथे जज करतात. व्हॉट अ कॅच. इथे मात्र राजेश म्हात्रेची खेळी आल्या पावलाने मात्र माघारी परतावा लागेल. जड मनाने इथे मात्र जड पावलाने राजेश म्हात्रे बॅक टू द पॅव्हलियन. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 2 लागत असताना म्हात्रेपाडा टीमला. थँक्यू रिझा. तर राजेश म्हात्रे यावेळेस ज्या पावलाने गेले त्या पावलाने मात्र थोडेसे निराश परत आहेत मैदानाच्या बाहेर. खूप मोठी जबाबदारी असते राजेश म्हात्रे यांच्यावरती. कित्येकदा आम्ही त्यांना सलामी वीर साठी पाहिले, परंतु आज मात्र थोडीशी उशिरा झाले आणि चांगली खेळी देखील आपल्या संघासाठी करू शकले नाहीये. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये येत आहेत न्यू बॅट्समन अल्पेश म्हात्रे. स्ट्रायकिंगला मच्छिंद्र. गोलंदाजीसाठी गोलंदाज रजत. इथे यावेळेस खोलो टप्प्याचा बॉल होता. ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने चेंडू टोळवलाय. यावेळेस आपण पाहतो अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत, ज्याने मात्र मागच्या बॉलवरती राजेश म्हात्रेचा झेल टिकला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अक्षयला पाहतोय. जबरदस्त सातत्याने सीमा रेषेलगत पेट्रोलिंग करत असत आणि त्याचाच फायदा शेलू संघाला होत असताना आपण पाहतोय मागच्या बॉलवरती झेल. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त एकच धाव. हाफ ट्रॅकर बॉल होता. लाईन थोडीशी मिस केली मी म्हणेन अवे फ्रॉम बॉडी. चेंडू मात्र बाहेर येत असताना पंच निरंजन सावंत सर कॉल देतात. येस, इट इज वाईड बॉल. आणि अतिरिक्त धावेने टीमची टोटल यावेळेस स्कोर कार्ड वरती 33 धावा. 33 लॉस ऑफ 1 विकेट्स. आदरांजली चषकचं हे दैदिप्यमान सोहळा तुम्ही पाहत आहे. क्रिकेटचा महाकुंभमेळा या मैदानावरती जगन्नाथ क्रीडा संकुलावरती स्वागत केले. अल्पेश म्हात्रेने आपल्या नावाचा परिचय देत असताना मॅक्सिमम षटकार.
थँक्यू तुझं आउटफिल्डचा आपण विचार केला तर थोडस दम्मट वातावरण सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं, परंतु आता मात्र तीव्र उष्णता जाणवते. काल अवकाळी पावसामुळे मात्र थोडस चित्र बिघडलं गेलं या स्पर्धेचं, परंतु आज नव्याने ती स्पर्धा तुमच्या भेटीला येते, ती म्हणजे आंतरराज्यातील चषक 2021 पर्व दुसरं. इथे यावेळी सन्मान दिला जातोय. खोलोटाप्याचा बॉल होता, अगदी अडचणीत टाकणारा चेंडू होता अल्पेश म्हात्रेला. पहिला बॉल जणू काही परवडी होते आणि त्या परवडीचा सुरेख वापर केला अल्पेश म्हात्रेने, परंतु यावेळेस अडचणीत संभ्रमात टाकणारा हा चेंडू व्हेरिएशन करत असताना गोलंदाज रजतला पाहतोय शेलू संघाच्या वतीने. आणि धावसंख्येला मात्र दोन्ही पुढे सरकत असताना ती वेळेस 41 धावा. 41 धावा 41. चौथं षटक मार्ग असताना शेवटचं षटक अद्याप बॅलन्स आहे. 50 ते 55 धावा होऊ शकल्या तर मात्र एक फायटिंग स्कोर मात्रेपाडा टीम इथे उभी करेल. इथे यावेळेस ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू खरंगळा चढलाय डीपला. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होत आहेत, त्याचा फायदा अल्पेश म्हात्रेला होईल का? आणि एस इथे मात्र 2 धावा होत आहेत कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतो यावेळेस 43 या आकड्यावरती. सातत्याने धावा येणं फार गरजेचं असेल. सुरुवातीचा कठीण काल होता तो म्हणजे म्हात्रेपाडा टीम साठी, आणि तो डाव इथे यावेळेस सावरत असताना अल्पेश म्हात्रे. धावसंख्येचा ग्राफ आपण जर पाहिला तर आता मात्र उंचवताना दिसतोय. यावेळेस या चौथ्या षटकाच्या प्रगतीपथावरती रजतचं हे षटक तब्बल 11 धावा खर्च केल्यात रजतने. इथे यावेळेस शॉकलाईनचा बॉल बॅक टू बॉलर चेंडू करून काढला, तोपर्यंत फक्त यावेळेस दुसरी धाव देखील चोरली जाते. वेळेस काही गरज होती का? जिथे धाव होती एक तिथे मात्र 2 धावा खर्च करतायत शिलू संघाचे गोलंदाज रजत. आणि या 2 धावेच्या मदतीने षटक क्रमांक 4 देखील कंप्लीट होत आहे. आणि या चौथ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहतोय 45 धावा. 45 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 4 ओव्हर ऑन द बोर्ड शेलू मात्रेपाडा टीम. थँक्यू डिसा. यानंतरची चांगली लढत तुमच्या भेटीला येईल. एका बाजूला इनामपुरी ना दुसऱ्या बाजूला ऐरोली कोलीवाडा. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण इथे उपस्थित असाल तर नाणेफेकीसाठी लगेच आमच्या टॉस बॉक्स मध्ये या. चालू सामन्याच्या मध्यांतराला अजून एक षटक बाकी आहे. हा तुमच्यासाठी ऑफिशियल कॉल होता. निश्चितच इनामपुरी आणि ऐरोली कोलीवाडा. नेक्स्ट मॅच शेवटचं षटक. यावेळेस गोलंदाजी मार्क वरती येणार भावेश कुमार. यावेळेस आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय विटपट्टी एंडकडून. हे शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं षटक हाताळलं जाईल. स्ट्राईक एंडला असतील सलामीवीर आपण पाहतोय मच्छिंद्रला. मच्छिंद्रचा विचार केला तर अद्याप 8 ते 9 चेंडू त्याने फेस केले, परंतु धावांचा विचार केला तर खूप कमी धावांचं योगदान त्यांनी दिलंय. थोडस निराश असतील मच्छिंद्र स्वतःवरती आणि स्वतःच्या खेळीवरती थोडस निराश असतील, कारण धावसंख्येचा ग्राफ आपण पाहिला तर निश्चितच रन रेट आपण पाहिला मच्छिंद्रचा तर थोडसा बॅकफूट वरती आपण पाहतोय. धावसंख्या धाव फलकामध्ये आपण पाहतो यावेळेस 45. 1 मोर विकेट डाऊन. आणि यावेळेस धक्का क्रमांक 3 लागत असताना मात्रेपाडा टीमला. थँक्यू डिझा. तर सन्माननीय आदरणीय नितीन गुजर, आदरणीय धनेश सोळशे यांना विनंती करून आपण व्यासपीठावरती या. आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. साहेब आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. आणि आपली जागा मात्र आमच्या मनामध्ये, आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण येऊन विराजमान व्हायचंय. षटकातील आपण पाहिलं तर पहिल्याच बॉल वरती सफलता अर्जित केली आहे भावेश कुंभारने. गोलंदाजीची दहशत काय असते ती मात्र पहिल्याच बॉल वरती दाखवत असताना यावेळेस भावेश
इथे पुन्हा एकदा क्रॉस दी लाईन करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक थोडीशी बीट होत आहेत, परंतु यावेळेस 2 धावा इथे कृष्णा म्हात्रे कंप्लीट करत असताना 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल यावेळेस स्कोर कार्ड वरती 47 धावा. चांगल्या स्पर्धेचा तुम्ही आस्वाद घेता. यावेळेस आदरांजली चषक 2021 पर्व ओमसाई क्रिकेट संघ छत्रपती शिवाजी महाराज चौक यांच्या वतीनं चालू असलेली ही स्पर्धा. इथे यावेळेस चांगला फटका मिस टायमिंग होतोय, परंतु बीड विकेटला एक अप्रतिम चांगला झेल तिथे टिपला जाईल. फलंदाज होतील बाद. कृष्णा म्हात्रेला मात्र एक मोठी खेळी साकारता आली नाहीये. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 4 लागत असताना टीम म्हात्रे पाडाला. नक्कीच 8 संघ तुम्हाला आज दिग्गज पाहायला मिळतील. यावेळेस शॉर्ट लाईनचा बॉल अगदी खोलवा टप्प्यामध्ये टाकलेला चेंडू क्रिकेटचं ब्रह्मास्त्र म्हटलं जाईल. यावेळेस आपण पाहतोय, परंतु 2 धावा अल्पेश मात्र काही रोखू शकत नाही अल्पेश मात्रेच्या, आणि 2 धावेच्या मदतीने गुड रनिंग बिटवीन द विकेट. आजची पहिली मॅच तुम्ही पाहतायत. उशिरा येणाऱ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आणि त्यांच्या माहितीसाठी मात्र चालू असलेली मॅच म्हात्रेपाडा वर्सेस शेलू. दुसरी मॅच असेल ऐरोली कोलीवाडा वर्सेस इनामपुरी. तिसरी मॅच असेल माहुलगाव वर्सेस जीडी मांजरली. आणि चौथी मॅच असेल नागाव वर्सेस कामतगर भिवंडी. असा पोल असेल. असे 8 संघ तुम्हाला पाहायला मिळतील. इथे यावेळेस फलंदाज होतात बाद. सांघिक यश मिळत असताना शेलू टीमला अल्पेश मात्रेची खेळी संपुष्टात, आणि धक्का क्रमांक यावेळेस 5वा लागतो यावेळेस म्हात्रेपाडा टीमला. आज 8 संघ तुमच्यापर्यंत जी माहिती आम्ही पोहोचवली. नक्कीच आज वाकळण संघ आणि गोरसे बी म्हटलं तर भावेश पवारचा संघ इथे येऊ शकला नाहीये, कारण भिवंडी प्रीमियर लीग ही स्पर्धा चालू आहे. त्या कारणाने हा संघ उपस्थित नाहीये. वाकलन संघ देखील एक चांगल्या स्पर्धेमध्ये त्यांचा सहभाग असेल, म्हणून आज बदलापूर पर्यंत त्यांचा येण्याचा प्रवास इथे मात्र नाहीये. त्यांच्या मोबदल्यात तुम्हाला चांगला संघ पाहायला मिळेल. भिवंडी कामतगर इनामपुरी हा संघ देखील तुम्हाला पाहायला मिळेल. अंगद पाटील यांचा रायगड विभागातील संघ. इथे यावेळेस पंचांकडे स्ट्रॉंग अपील. यस इट इज आउट. पंचांनी मात्र फिंगर अप केले. फलंदाज होतात बाद. एका पाठोपाठ तू चलमय आया अशी स्थिती या मॅच मध्ये आपण पाहतोय म्हात्रेपाडा संघाची. थँक्यू. तर नाणेफेकीचा कौल आपण करू लगेच नेक्स्ट मॅचचा. ऐरोली कोलीवाडा वर्सेस इनामपुरी. मी सन्माननीय मंगेश सुरुशांना विनंती करून आपल्या शुभ असते. एक चांगले क्रिकेटर व्यावसायिक खेळाडू म्हणून ज्यांची वर्णी लागते बदलापूर शहरातून मंगेश यांच्या शुभ असते नाणेफेकीचा कौल केला जाईल. मंगेश सुरुशे. ऋषिका 11 ऐरोली कोलीवाडा हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. अंगद पाटील यांचा इनामपुरी संघ. चला नाणेफेकीसाठी लगेच दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये या. शेलू संघ आपण पाहतोय यावेळेस 50 धाबा होत आहेत कंप्लीट. 51 धाबांचं टार्गेट असेल. येणारे 30 बॉल आणि 51 धाबा. 10.20च्या सरासरीने प्रति षटकामागे तुम्हाला सरासरी मेंटेन करावी लागेल. येणाऱ्या 5 षटकामध्ये जिंकण्यासाठी अस्किंग रन रेट असेल शेलू टीम साठी
येणारे 30 बॉल 51 धावा. जेव्हा द्वितीय सत्राला सुरुवात होईल तेव्हा मात्र कमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा परिवर्तन करतोय. या ऐकूया आमचे साथी समालोचक निखिल ठोंबरे यांचा आवाज. थँक यू मॅडी सर. आपण मैदानामध्ये पाहतो एक बाजूला मात्रेपाडा टीम आणि त्यांच्या विरोधात इथे खेळत असताना शेलू टीमने प्रथमतः गोलंदाजी केली आणि गोलंदाजी करत असताना 50 या धावसंख्येवर मात्रेपाडा टीमला रोखलंय आणि विजयासाठी 51 धावेंचं लक्ष जे मात्र असेल टीम शेलूच्या समोर. थँक्यू. शेलू टीम कडून सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. भावेश आणि कुमार ही जोडी मैदानामध्ये आहे. विजयासाठी 51 धावांचं लक्ष, 51 धावांचं वान जे मात्र आहे टीम शेलू या टीमच्या विरोधात खेळत असताना टीम मात्रेपाडा प्रथम बॅटिंग केली, 50 बनवल्यात आणि आता 51 धावांचं टार्गेट समोर आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतील. योगेश म्हात्रे ज्या खेळाडूचा डंका या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये गाजला असा योगेश गोलंदाजी मार्कवर तयार होईल. स्ट्रायकर एंडवर भावेश तयार. सामन्याला सुरुवात होईल. मॅच खूप चांगली होताना पाहायला मिळेल. तमाम आमचे ऑनलाईन क्रिकेट रसिक देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. टेनिस क्रिकेट .च्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. 51 धावांचं टार्गेट. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज योगेश तयार. स्ट्रायकर एंडवर भावेश आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं जुन्नर तालुका समालोचन कक्षातून मी निखिल ठोंबरे हार्दिक असं स्वागत करतो. मॅचला सुरुवात. ओम साई क्रिकेट संघ छत्रपती शिवाजी महाराज चौक आयोजित ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा. पहिलाच बॉल शॉट पुल करण्याचा प्रयत्न जो मात्र पाहायला मिळतोय. एक धाव फाईन लेगला क्षेत्ररक्षण खराब आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. दमदार पुरेपूर फायदा इथे बॅट्समन भावेशने घेतला. पहिल्याच बॉलवर 4 धावा आल्या. तिवनचं षटक, पॉवर प्लेचं षटक जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला, एक क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरला, 38 सर्कलच्या बाहेर. आणि या षटकामध्ये कितपत धावा गोळा केल्या जातील ते देखील पाहायचंय, कारण 10.20 ची सरासरी राखायची हा सामना जिंकण्यासाठी. योगेश तयार.
सुरेख प्रकारचा चेंडू, अजून एक चांगला फटका, चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय, छत्रपतींचा छावा आणि या 4 धावा, चौकार. पुरेपूर फायदा घेत असताना बॅट्समन भावेश, 2 बॉलवर 2 चौकार आले, चौकार हॅट्रिकची संधी. सुरेख प्रकारचा चेंडू, इथे टॉपेज आणि झेल सुटला. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये झालेली चूक, बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली नाही या बॉलवर आणि इथे झेल सटकला. आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत योगेश म्हात्रेने आणि 3 चेंडू टाकत असताना त्या 3 बॉलवर 2 मिस फील्ड झाल्यात. पहिल्या बॉलवर आलेला चौकार मिस फील्ड आणि आता देखील झेल सुटलाय. हा झेल किती महागात पडेल आणि त्याचे पडसाद मैदानामध्ये किती पडतील ते देखील पाहायचं. एक धावा आली, एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते 9 या धावसंख्येवर. आता प्रथमतः स्ट्रायकर एंडवर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील. कुमार, योगेश तयार, योगेशचा हा बॉल, चेंडू हवेत आणि इथे मात्र कोणत्याही चुका नाहीयेत. फलंदाज इथे बाद होईल. कुमार, एक चांगला झेल इथे टिपत असताना बाल्या मात्र पाहायला मिळतोय. फलंदाज पंच अजून देखील डिस्कस करतायत. ओके, फलंदाज बाद जे मात्र पाहायला मिळतोय. कुमार बॅक टू द पेव्हिलियन. बॅट्समन मैदानामध्ये येतील आता. साई, विकेटचं पतन, गोलंदाज तयार. योगेश म्हात्रेचा बॉल, सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला असा ताकदवर फटका, चेंडू फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. भावेशच्या बॅट मधून येतोय शेलूगावचा ब्रँडेड षटकार. थँक्यू. अतिशय चांगला फटका इथे खेळत असताना बॅट्समन भावेश. योगेश मात्र तयार. योगेशचा हा बॉल आडव्या पॅटने खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे लाऊड अपील आणि इथे लेग बिफोर ची शिकार. लेग बिफोर साठी तिसरे पंच दिले जाणार नाही या स्पर्धेमध्ये, याची देखील नोंद घ्या. इथे बॅट्समन आउट होतील भावेश. एक छोटीशी इनिंग इथे संपुष्टात येईल. 2 चौकार खेळले, 1 षटकार खेळला, 15 धावांचं योगदान दिलं आपल्या शेलू टीम साठी. षटक क्रमांक योगेशचं इथे पहिलं कंप्लीट होईल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या 15 धावा. डीजे आपल्याला खूप सामने कव्हर करायचे. गोलंदाज तयार होतील राजेश. राजेशचा हा बॉल,
सुरेख प्रकारचा चेंडू तितकाच चांगला असा फटका गॅप पिक केलाय. चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. 2 धावा आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न. साज बाज और ताज इथे मात्र 3 धावा येतील आणि 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 18 या धावसंख्येवर. 18 धावा धावफलकावर. साई आपलं अकाउंट ओपन करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आता स्ट्रायकर इनवर बॅट्समन विक्रम तयार. 18 धावा धावफलकावर आहेत. 51 धावांचं टार्गेट इथे मात्र चेस करायचंय टीम शेलूला. गोलंदाज राजेश तयार. राजेशचा हा बॉल. चेंडू हवेत आणि अजून एक झेल इथे सटकला. मात्र पाडा टीम क्षेत्ररक्षण अतिशय खराब करताना आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत चुका वारंवार करताना ही टीम पाहायला मिळते. जी टीम कमीत कमी चुका करेल ती मात्र हा सामना इथे जिंकताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. स्ट्रायकरवर साई. धावफलकावर धावसंख्या ज्या मात्र पाहायला मिळतात 19 धावा. राजेश तयार. राजेशचा हा बॉल. इथे मात्र पंचांचा अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 20 या धावसंख्येवर. 20 ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळतात. 51 धावांचा पाठलाग करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते. शेलू टीम मात्रेपाडाच्या विरोधात हा सामना. राजेश तयार. ऑन स्ट्राइक साई. सुरेख प्रकारचा चेंडू तितका चांगला असा फटका. कव्हरला चेंडू येईल. क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडूवर. सुरेख प्रकारचं क्षेत्ररक्षण फेके देखील अतिशय चांगली. एक धावा आली या बॉलवर आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 21 21 धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसरं चालू असताना 51 धावांचं टार्गेट शेलू टीम समोर. 2 मोठाले धक्के या टीमला जरूर बसलेत. आता साई आणि विक्रम यांना मात्र एक भागीदारी करावी लागेल. ऑन स्ट्राइक विक्रम. राजेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. राजेशचा हा बॉल. इथे मात्र अतिशय चांगला. गुड बॉल. चेंडू येईल डॉट. चेंडू निर्धाव येताना जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. सुरेख प्रकारचा चेंडू. अचूक टप्पा. अचूक लाईन लेंथ जी मात्र पाहायला मिळाली गोलंदाज राजेश कडून. अतिशय चांगले षटक. कमबॅक षटक म्हणावं लागेल टीम मात्रेपाडासाठी. सुरेख प्रकारचा चेंडू. स्टेप आउट झाले. मोठा फटका खेळायचा आहे. धावपाची संधी. डायरेक्ट हिट आणि फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. विकेटचं पतन होताना जे मात्र पाहायला मिळतं. या प्रकारची आज इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यामध्ये टेस्ट मॅच झाली. तिथे देखील याच प्रकारचं पाहायला मिळालं इंडिया टीमच्या बरोबर. ऑस्ट्रेलियाने देखील अतिशय चांगले क्षेत्ररक्षण करत भारतीय टीम मधील 4 ते 5 खेळाडूंना धावबाद केलं. त्याच प्रकारचं डायरेक्ट हिट इथे आपल्याला पाहायला मिळालं. अतिशय चांगले क्षेत्ररक्षण. याच क्षेत्ररक्षणासाठी ही टीम ओळखली जाते. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 21 19 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता विजयासाठी टीम शेलूला. ऑन स्ट्राइक बॅट्समन साई. राजेशचा हा बॉल. फटका तर चांगला. क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह. चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. छत्रपतींचा छावा. 4 धावा. चौका. वेळ वाचवणं गरजेचं राहील. टीम मीटिंग जास्त करू नका. विनंती असेल क्षेत्ररक्षण करणारे टीम मात्रेपाडा तुम्ही जास्तीत जास्त मीटिंग करू नका, कारण आपल्याकडे ऑलरेडीच खूप उशीर झालाय. त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं राहील. जास्तीत जास्त वेळ वाचवा. षटक संपल्यानंतर जास्त चर्चा होणार नाही याची देखील काळजी घ्या क्षेत्ररक्षण करणारी टीम. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आमंत्रित केलंय. गोलंदाजीसाठी स्ट्रायकर गोलंदाज योगेश मात्रे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतील. स्ट्रायकर एंडवर बॅट्समन आपण पाहतोय अक्षय आणि साई ही जोडी मैदानामध्ये आहे. अजूनही शेवटचे
18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 26 धावांची आवश्यकता. 25 धावा धावफलकावर आहेत. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 26 धावांची आवश्यकता. गोलंदाज योगेश तयार होतील. गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने. इथे अतिशय वेगवान अतिशय चांगला बॉल हाताळत असताना गोलंदाजी योगेश. हे षटक खूप महत्वाचं आहे या सामन्यामध्ये. जास्तीत जास्त धावा शेल्यू टीम या षटकामध्ये जर काढत असेल तर या सामन्यावर वर्चस्व राखेल. या सामन्यामध्ये जर चांगली गोलंदाजी केली योगेशने तर मात्रेपाडा टीम या सामन्यामध्ये वर्चस्व राखू शकेल. कशा प्रकारची कामगिरी केली जाते दुसऱ्या बाजूला बॅट्समन अक्षय त्याला कशा प्रकारचं प्रत्युत्तर देईल ते देखील आपल्याला नक्कीच पाहावं लागेल. गोलंदाज तयार योगेश. योगेशचा हा बॉल अतिशय वेगवान. लाईन देखील चांगली आणि ते लेंथ देखील चांगले पाहायला मिळते योगेश मात्रेची. 2 चेंडू इथे हाताळले योगेशने अतिशय चांगले. आता शेवटचे बॉल 16 आणि त्या 16 बॉल मध्ये 26 धावांची आवश्यकता विजयासाठी शेलू टीमला मात्रेपाडा या टीमच्या विरोधात. अतिशय चांगलं आयोजन अतिशय चांगलं नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. कालच्या पावसाच्या व्यत्ययामुळे मात्र कालचा दिवस कॅन्सल झाला आणि तदनंतर आज चांगली तयारी केली आयोजकांनी. इथे टाकलेला बॉल वन बाउंडचा इशारा येतोय. सलगचा तिसरा. पंचांचा निर्णय अंतिम राहील. बाहेरून कोणी कमेंट्स नको करू नका. विनंती असेल प्लीज सहकार्य करा टीम शेलू. तीन बॉल आतापर्यंत जे मात्र हाताळलेत गोलंदाज योगेश मात्रेने. चांगली गोलंदाजी करत असताना तो मात्र पाहायला मिळतोय. अक्षय अजूनही खातं खोलायचं अक्षयला. 15 बॉल 26 धावा. अक्षय मध्ये देखील खूप सारी क्षमता आहे परंतु गोलंदाजीचा विचार केला तर अतिशय चांगली करत असताना योगेश या षटकामध्ये. योगेश तयार. सुरेख प्रकारचा चेंडू. चेंडू इथे हवेत आणि चौथा डॉट बॉल टाकत असताना योगेश मात्र दाखवतोय त्याच्याकडे असलेली क्षमता त्याच्याकडे असलेली गोलंदाजीची पद्धत. अतिशय चांगली लाईन लेंथ आणि अतिशय चांगली गोलंदाजी. फलंदाज बाद. नक्कीच अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना योगेश आतापर्यंत पूर्णपणे उभं करून ठेवलं होतं बॅट्समन अक्षयला. आता अक्षय तंबूत गेलेत. न्यू बॅट्समन मैदानामध्ये आले सचिन. सचिनच्या खांद्यावर देखील जिम्मेदारी आहे. 14 बॉल आणि 26 धावा. 18 बॉल 26 होता हा सामना. तदनंतर योगेशला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय आणि काय अफलातून स्पेल हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय योगेश मात्रे. योगेश तयार. स्ट्रायकर एंडवर बॅट्समन सचिन. इथे टाकला गेलेला चेंडू आणि इथे डॉट बॉल. सलगचा 5वा. गोलंदाज तयार होतात. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते अजूनही 25. 5 बॉल डॉट आलेत. या स्पर्धेतलं निर्धाव षटक येईल का योगेशच्या माध्यमातून ते देखील पाहायचं. आणि हा बॉल इथे पाहायला गेलं तर अतिशय चांगला निर्धाव षटक हाताळत असताना गोलंदाज योगेश मात्रे. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. ज्या प्रकारे गोलंदाजी हाताळली योगेश मात्रेने. अफलातून स्पेल.
अतिशय चांगला फटका बॅट्समन साईच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 31. 31 या धावसंख्येवर. आता शेवटचे 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे टीम शेलूला. साईच्या पॅट मधून फटके चांगले येताना पाहायला मिळतात. चांगली स्ट्रोक बॅटिंग इथे साईच्या पॅट मधून होताना पाहायला मिळते. परंतु या अगोदरच्या षटकाचा आपण विचार केला तर योगेश म्हात्रेने स्पेल देखील चांगला तळलाय. पहिल्या षटकात जरूर धावा गेल्या योगेशच्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये कशा प्रकारचं कमबॅक करावं ते योगेशने दाखवून दिलं. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगलासा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येथील योगेश, अतिशय चांगलं असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. एक धावेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 32. 32 धावा धावफलकावर. शेवटचे आता चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत ते 10 आणि 10 बॉल मध्ये धावा बनवायच्या त्या अजूनही 19 धावा. 10 चेंडू 19 धावांचं लक्ष. एका बाजूला टीम शेलू, तीनच्या विरोधात टीम आपल्याला पाहायला मिळते एका बाजूला मात्रेपाडा. मॅच खूप चांगली होताना पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू. इथे बॅट्समन चेंडू समजू शकत नाहीयेत, सचिन चेंडू समजू शकत नाहीयेत. मैदानामध्ये जर पाहिलं तर साई अतिशय चांगली कामगिरी करतोय. खेळाडू कक्षामधून कोणीही बोलणार नाही. शेलू टीम या सूचनेकडे लक्ष द्या. गोलंदाज तयार. धावफलकावर धावसंख्या 32. 32 रन. 19 धावांची आवश्यकता आहे. 9 बॉल शिल्लक. या 3 बॉलवर 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे शेलू टीमला. ते येतील का ते देखील पाहायचं. अजय तयार. सुरेख प्रकारचा चेंडू, ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता. डीप मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक येतात मिड विकेट रिजन मध्ये. तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 33 या धावसंख्येवर. 18 धावा बनवायच्यात. 8 बॉल शिल्लक. साईची इनिंग खूप महत्वाची शेलू टीम साठी. 8 बॉल आणि त्या 8 बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता. या षटकामध्ये एक षटकार जरूर खेळला अजयच्या विरोधात साईने, परंतु तदनंतर अजयने देखील चांगलं कमबॅक केलं. 3 बॉल टाकत असताना तदनंतरचे फक्त 2 धावा खर्च केल्या. गोलंदाज अजय तयार. अजयचा हा बॉल. सुरेख प्रकारचा फटका. लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहे. सुरेख प्रकारचं क्षेत्ररक्षण. 1 धावा आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा. इथे मात्र गोलंदाजाकडून काहीशा चुका देखील होताना पाहायला मिळाल्या. सरळ जर वेस्टर्नला चेंडू लावला असता तर इथे फलंदाज बाद होऊ शकले असते सचिन, परंतु जर तरला टेनिस क्रिकेट मध्ये आणि कोणत्याही क्रिकेट मध्ये मात्र महत्व नाहीये. शेवटचे आता बॉल शिल्लक आहेत 7 आणि 7 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता. चांगली बॅटिंग मैदानामध्ये साई करतो. आता शेवटचे 6 बॉल आहेत आणि शेलू टीमला 12 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 12 धावा. या स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग, त्यामुळे शेलू टीम तुम्हाला 12 धावा या बनवाव्याच लागतील. 6 बॉल आणि 12 धावांचं लक्ष, 12 धावांचं वान. मॅच खूप चांगली होताना नक्कीच पाहायला मिळेल. दोन्ही टीम अतिशय ताकदवर आहेत आणि त्याचं उदाहरण मैदानामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं. 2 चांगले संघ एकमेकांच्या विरोधात झुंजल्यानंतर याच पद्धतीचा सामना पाहायला मिळतो. 18 बॉल 26 धावांची आवश्यकता होती. तदनंतर निर्धाव षटक आलं. अतिशय चांगलं षटक हाताळलं. तदनंतर अजयच्या षटकामध्ये धावा आल्या त्या 14. आता शेवटचे चेंडू शिल्लक आहेत मैदानामध्ये 6 आणि त्या 6 बॉल मध्ये धावा बनवायच्या त्या 12. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होत आहेत. अल्पेश. 6 बॉल आणि त्या 6 बॉल मध्ये आवश्यकता आहे शेलू टीमला विजयासाठी 12 धावांची. शेलू टीम 12 धावा बनवेल की दुसऱ्या बाजूला मात्रेपाडा टीमचा गोलंदाज अल्पेश या धावा रोकेल ते देखील आपल्याला पाहायचं. चांगले मॅच. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल सचिन साठी पिकेट करण्याचा प्रयत्न. सचिन आज मैदानामध्ये जर पाहायला गेलं तर सचिनच्या पॅटवर सरळ सरळ चेंडू येत नाहीयेत. फुटवर्कचा वापर सचिनच्या पॅटमधून पाहायला मिळत नाहीये. फुटवर्कचा वापर सचिन करत नाहीये आणि त्यामुळे खूप मोठ्या अडचणी येत आहेत स्ट्रोक प्लेइंग मध्ये. 1 धावा आली. आता शेवटचे 5 बॉल आणि 11 धावा. मैदानाच्या आतमध्ये जे काही करायचे ते आता साईला करावे लागेल. क्षमता आहे या खेळाडूकडे आणि ते दाखवत असताना सातत्यानं या इनिंग मध्ये साई आपल्याला पाहायला मिळतोय. 5 बॉल आणि त्या 5 बॉल मध्ये धावा बनवायच्या 11. शेलू टीम
की त्यांच्या विरोधात खेळणारी टीम मात्रेपाडा. तर थोडा वेळ वाचवा विनंती असेल. क्षेत्ररक्षण करणारी टीम मात्रेपाडा खूप वेळ खर्च करतायत. प्रत्येक बॉलवर टीम मीटिंग होताना आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार होतात. सुरेख प्रकारचा चेंडू तितका चांगला असा फटका. डीप मिड विकेटला चेंडू येईल. क्षेत्ररक्षक चेंडूवर आलेत. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे 2 धावा कंप्लीट. 2 धावा इथे कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सचिन कडून देखील खूप मिस्टेक होती, परंतु जर पाहायला गेलं थ्रो थोडासा लेझी थ्रो म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. 2 धावा आल्या आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 42 या धावसंख्येवर. 42 धावा धावफलकावर. अजूनही विजयासाठी आवश्यकता आहे 9 धावांची. 4 बॉल शिल्लक, 4 चेंडू आणि 9 धावा. मॅच खूप महत्वाची जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर अल्पेश तयार. इथे टाकलेला बॉल आणि पंचांचा 1 बाउंडचा इशारा. पंचांचा निर्णय अंतिम असेल. दोन्ही टीम याकडे लक्ष द्या आणि थोडं स्पीड अप करा सामना. खूप वेळ खर्च करतात. शेवटचे 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 9 धावा. शेलू टीम साई मैदानामध्ये कशा प्रकारची कामगिरी करतोय ते देखील पाहायचं. गोलंदाज तयार. 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता टीम शेलूला. बॉल इथे चांगला, फटका देखील चांगला पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, चौका. थँक्यू. नक्कीच सामना आता शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल. 2 चेंडू आहेत आणि 2 बॉलवर अजूनही विजयासाठी आवश्यकता है 5 धावांची. मंजिल मिले ना मिले तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे ये बहुत गलत बात है. 2 चेंडू आणि 5 धावा. मॅच खूप रंगत असताना अल्पेश तयार. स्ट्रायकर एंडवर साई. 2 बॉल 5. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत. चांगला क्षेत्ररक्षण आणि इथे फलंदाज बाद. सचिन बॅक टू द पेव्हिलियन. शेवटचा 1 बॉल आणि 1 बॉलवर 4 धावांची आवश्यकता टीम शेलूला. कोलीवाडा टीम आणि इनामपुरी दोन्ही टीमना विनंती असेल आपण समालोचन कक्ष समोरून या. समालोचन कक्षाच्या समोरूनच आपण मात्र मैदानामध्ये जायचंय. क्षेत्ररक्षण घेतलंय. नाणेफेक जिंकल्यानंतर टीम कोलीवाडाने इगतपुरी टीमला बॅटिंग साठी आमंत्रित केलंय. चला स्पीडअप करा थोडं. विनंती असेल टीम मात्रेपाडा. सर खूप वेळ खर्च करताय तुम्ही. योगेश थोडं सहकार्य करा आयोजक कमिटीला. वेळ वाचवणं गरजेचं राहील. 1 बॉल आणि 4 धावा कंपल्सरी चेस. त्यामुळे चौकार इथे परमनंट खेळावाच लागेल. बॅट्समन साईला चौकार षटकार इथे सामना जिंकून देईल टीम शेलूला. गोलंदाज तयार. अल्पेश. 1 बॉल 4. टीम शेलू की टीम त्यांच्या विरोधात खेळणारी मात्रेपाडा येणारा 1 बॉल कळवेल. 1 चेंडू आणि 4 धावा. सुरेख प्रकारचा चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. साईच्या बॅट मधून येतोय आक्रमक फटका. शेवटच्या बॉल नेहमी क्रिकेटमध्ये हुकमाचा एक्का असताना साई स्वतःला सिद्ध करतोय. काय ब्रँडेड षटकार खेळला आणि हा सामना जिंकला. टीम शेलू हाडलं टीम मात्रेपाडा.
ताबडतोब बाहेर या दोन्ही टीम